कडनोर गाव येते मित्रांनो. देशी गाय आहे आणि गाय खात नाही वैरण. गाडी बघडली की डॉक्टर आला टोचायला म्हणून. हाय नाही आजोबांचं बरोबर. हां पण गाडी बघडली की गाय वैरण खायचं बंद करते. काय नाव मामा तुमचं? कोंडीगिरे. अरे तुमचा मुलगा आर्मीत आहे. आणि मित्रांनो तिथून फोन आलेला होता. धामण साप असतील आजोबा भेटतात बरोबर. साप बघडला की भीतीच वाटतात. आणि आजी आजी तुम्ही पाहिलाय हा मोठ्याच्या मोठा आहे तर खेळत्यात आपलं आणि जात्यात जुगलं म्हणतात ते. आणि जत तालुका येतो या दोघांच्या भीतीपोटी त्यांच्या मुलांनी फोन केल्याबद्दल एक साप धरण्याची वेळ आलेली आहे आणि अडखळ निर्माण केलेलं आहे. कुठल्या ओलात नेतोय त्या हां चालला बघा. आला आणि चालला आला आणि चालला. आणि ह्या सापाला कुणीही भ्यायचं नाही. आजी आणि आजोबा जोपर्यंत हे साप तुमच्याजवळ आहेत केकताडात तोपर्यंतच तुमचं सळलं पान नाही. तुम्ही देशी गाय सोडणारा आणि वाघ बांधूया का दारात? वाघ आणून बांधूया का एक दारात? नको म्हणणारा. गाय असून दे आमच्या दारात चालेल. धोका आहे का गायपासून? नाही बरोबर आहे. तसा हा दामन साप आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो आता मॅटिंग चालू आहे त्यामुळं बाहेर येतात ते साप. आलं लक्षात? धोका नाही होत. सेफ राहिल्यात तिथं सावली आहे उकडत नाही आरामात. तुम्ही कशी नारळाची झाडं लावून मळ्यात छान राहिला आहे असे. आणि त्यांच्यापासून तुम्हाला काहीही धोका नाही. तरी पण मी आलो आहे तिथून धरतो. हां आलं लक्षात? धरून घेऊन जातो. फार भारी. हां हां पण धरा त्याला. जाऊन दे तिकडे घेऊन जावा. भ्यान नाही. पण तुम्हाला पटलं ना माझं? त्याच्यापासून धोका कोणालाही नाही आहे त्या सापापासून. आज काय माझा खेळच गड्या नुसता खंडोबाच काय. इथं 4 मुलां 4 मुलां खंडोबाचा विषय नाही. दोन असतील खेळत असतील. एक गेलाय वर गेला ना जाऊन दे. नाही त्याच्यापासून धोका. खेळत होते तुम्ही आला म्हणून बरं. मला इथवर आणून यायला हेल्प झाले. कोणाला विचार खाली गेली ते फार खाली गेलं. उसापाई जाऊन गाडी फिरवून मागायला मी आलेलो होतो. मला जर संशय तर मी वाटवर गेलो. हां आजोबा विचारला मग चला म्हटलं. ते दिवसभर आपलं बसतंय सावलीला. होय होतं की मोठं काय विचारायचं दामन आहे तो. आणि कोणी मला फोन केलता काय या गावात ना? तुम्ही केलता. त्या आर्मीवाल्या मुलाचा यायच्या आधी तुमच्या कुणाचा तर फोन आलता मला. बघत बसतंय आजी आजोबा काय करल्यात काम करतात का झोपल्यात बघतंय आणि जातंय. नाही भ्यायचा नाही. तो भिण्यासारखा नाही आजी साप. ते धामण साप आहेत जुळत्यात आणि ते मॅटिंग मध्ये जुळत्यात हो आणि जात्यात निघून. इथं बेडूक उंदीर खायला राहिलं त्या सापापासून धोका नाही. हा खेळत बसायची त्यामुळं तुम्ही भ्या. हा महिना असतो बरोबर सांगत. हा काय आर्मीची नोकरी करणं सुखाचं नाही. म्हटलं की माझ्या आई बाप आहे जावा आजोबा. मी कवट्यापासून पण 5 किलोमीटर लांब आहे. कुठे लांब आहे तिथनं आलो. काय यायला लागतंय. येतो या तुमच्या गावात ना मी साप पकडल्यात. त्या नाव्याच्या दुकानात एक काल परवा दिवशी येऊन धरलाय. दुसरीकडे कुठं होल नाही ना? नाही तिकडं बाहेर यायचं. आवाज येतोय निघले की हॅलो आई कोंडीकरची आहेत आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे. मारा मारा आलो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हा मारा मारा. आजी या इकडे. इकडे येत नाही येईल या इकडं. आलं बघा. धामण आहे बघा. धामणच आहे बघा. धामीन आहे बघा. ते काय करते नको भेटेत आजोबा काय करत नाही. कोण भेटते ते आजोबा? सुंदर असा साप आहे.
अन्न साखळीतला आज्याला आणि आजीच्या प्रेमापोटी आणला आणि धरायला लावला. आणि मित्रांनो देशाच्या आर्मीमध्ये त्यांचा चिरंजीव आहे दामन सापा. याच्यापासून काही धोका नाही. शेतकऱ्याचा मित्र आहे. हे जे कुटुंबीय आहे ते कडनूर म्हणून गाव आहे, जत तालुका येतो जत. आणि मित्रांनो या सापापासून कोणालाही धोका नाही. फक्त एकमेव भीतीपोटी तब्बल 30-40 किलोमीटर हा साप धुरायला लागलेला आहे. दामन साप मॅटिंगमध्ये दोन्ही जुळते, त्याच्यापासून काहीही धोका नाही. पण लोकांना ज्या लोकांना की आता ते आजी किंवा हे आर्मीवाल्यांचं जे कुटुंबीय आहेत आई वडील हे भेले आजोबा, तर हे मित्रांनो जे आजोबा आहेत त्यांनी सांगितलं बरोबर आहे, या महिन्यात आजोबा यांचा मॅटिंग होतोय. हे दामन साप बिनविषारी आहे. तुम्हाला कळलंय ना. आणि यांचं मित्रांनो शतश अभिनंदन. असे जुनवाट लोक आहेत. काही लोकांचे गैरसमज आहेत या सापापासून लोकांना धोका होतोय. अजिबात या सापांच्या पासून धोका नाही आहे. सुंदर असे मोठे मोठे दिसायला दिसतात. असल्या लेडीजच्या जरी पायात गेला. आणि या आजोबांचे या सर्वांचे अभिनंदन. हा जो दामन साप आहे गाई म्हशींचं दूध पितोय म्हणून आजोबा गैरसमज आहे. बरोबर का आजोबा? गाई म्हस पित्यात ती आजी भिली. आजी आता तुम्हाला भीती कमी आली मी धरल्यावर, बरोबर आहे? कमी आली का नाही तुमची भीती? आली ना. हा पाय बांधत नाही गाई म्हशींचं किंवा चावला तुम्हाला काहीही होत नाही आहे. हे साप जरी तुमच्याजवळ राहिले तर विषारी साप येणार नाही आहेत. कळलं? विषारी म्हणजे मी मगाशी म्हटलं देशी गाय तुमची सोडूया आणि वाघ बांधूया का, तुम्ही नको म्हटला, बरोबर आहे? गायीपासून तुम्हाला काही धोका आहे का? चावली काय झालं? तसे हे साप आहेत. नाग विषारी आहेत. 4च साप विषारी आहेत. तेवढे ओळखता आले की थांबतंय. मग काय करूया आजोबा? तुमच्या शेताचा राखणदार म्हणून ठेवूया का घेऊन जाऊ? मग त्याला काय व्हायरसची पिशवी देता? हा आजारी. हा ठीक आहे. 3 दिवस रात. हा तुमची भीती आहे. तुम्हाला लई भीती वाटत होती, कमी आली का नाही? हा साप बिन विषारी आहे, नाही धोका. काय करते जिबळ्या चाटल्या म्हणून? तसं वाटतंय हो, ते तसं नाही आहे ना. चालत्या घालता काय आजोबा? ए आजोबा राकुळ्या घालवला असा. काय नाव आजोबा? वय किती आहे? 75 वर्ष शेती करताय. शेतीतलं सगळं गणित कळतंय, सापातलं पण कळतंय तुम्हाला. तुम्ही म्हटला दामन साप बिनविषारी आहे, याच्यापासून धोका नाही आहे. लाखो रुपये दिलं तर हा साप तुम्हाला काहीही करत नाही आहे. आलं लक्षात? आणा आता वायरस पिशवी आणखी. धरा आजोबा पिशवी. घालूया धारा तेवढी तर मदत करा की. घाला गोळा करा तिकडे, करा गोळा. असं गोळा करा की पिशवी. रताळ असते तर लगी गोळा केली. धरा देत दाबावर न त्याला जा म्हणावा. घाला आजोबा, घाला गेला टोचा. काय करताय ते तुम्ही घाला. आणि या आजोबांचं मित्रांनो काय करत नाही हो आजोबा सुतळीनं. आजी आणा सुतळी घेऊन दे. तोंड काढलं तर आजोबा धरतंय. धरचीला कुठला तरी इथं नाग मला बोलवायचे नाहीत लोक. हाय नंबर सगळ्या गावाकडं तुमच्या. मित्रांनो सुंदर असा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक मेजर साहेबांनी फोन केल्यामुळे येऊन पकडला. ह्या आजोबांचे अभिनंदन. 70-80 वर्ष वय आहे आजोबांचं. साप हा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. ही तुमच्यासारखी येडी भिवून मरते. भिवून ही पायातनं गेलो असतं 8 दिवस झोपली नसते. मग हे महत्वाचं आहे. तुमची भीती रात्री त्या भाऊजीच्या घरला आम्ही गेलो नाही, घरातच बसला. कुणाच्या घरला येणं जाणं बंद. साप दिसला की आणि त्या आजोबान धरला आणि आजीने बांधून टाकला. आजी लक्षात आलं? दुसरा दिसला तर राहून दे उंदर खाऊन. ते काही विषारी नाहीत साप. तुम्हाला दुकानात दिसलेला साप होता पण गपच झालाय. जाऊन जा त्यात साप गैरसाप. बघा बरं आजोबा. हा आणि तुमच्या भीतीपोटी न्यायची बारी आली ती आजोबा तुम्ही ठेवला असता का नाही तुमच्या रानात याला उंदर खायला? आम्हाला वाटतंय हाय असं वाटतंय व दुकानात. साप काय करतोय तुम्हाला? साप जाणीवपूर्वक चावतच नाही. तुमच्या गैरसमजूत आहे. काय असतात? अंडी 15-16 घालतंय या जमिनीत. त्याच्यावर बसत नाही कोंबडी सारखं. टाकून जातंय आपल्या आपण पिल्ली निघतात. एवढी बारकी सोडा. आणि इथनं पुढे ध्यानात ठेवा, साप चावलं मरत नाही, द्यायचं नाही. सरकारी दवाखान्यात गेलं औषध आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता मला कुचवून यायला काय लागलं तर ते त्यांनी म्हातारे आहेत म्हणून सांगितलं ना माझे आई वडील. आणि ते देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरला आहेत. मग 40 किलोमीटर येऊन त्यांचं कुटुंब सुखरूप करणं माझं काम आहे.
मग आता आई पण भिन आणि आता पप्पा पण भित नाही. आजीला पण काय तुम्हाला भ्या वाटत नाही नाही हा. आणि आजोबा कसं काय वाटलं? भारी आहे ना? हा, नाग ओळखतोय तुम्हाला. हा, नाग ओळखतोय. आणि या सर्वांचं शतश अभिनंदन. साप वाचवा निसर्ग ड्रायव्हर पण आले, गाडी ट्रॅक्टर थांबवून. नाव काय तुझं? हनुमंतराव पण आल्यात. आज्याचं तास कमी भरत्याल आता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.